नहीं आ रहे अभी भी। तीन गोष्टी घेऊन जन्म घेतो. एक जेव्हा गर्भ 3 महिन्याचा असतो ना, जेव्हा आत्मा प्रवेश करते तर कुंडलिनी नाडी हा स्थूल शरीर आहे. स्थूल शरीराचा एक सूक्ष्म शरीर असतो एक तो, आणि वैयक्तिक ओरा प्रत्येक माणसाचा. जसं आपलं फिंगरप्रिंट वेगळा आहे ना, प्रत्येक माणसाचा हा आभामंडळ आहे, प्रत्येकाचा वेगळा असतो. ह्या तीन गोष्टी जन्म घेऊनच येतो आपण. सांगायचे उद्देश हा महत्त्वाचा नाही का? आपण जेव्हा जन्म झाल्यानंतर आपण 5 वर्षानंतर मुलं जो आपल्या पूर्वजन्माच्या वेशात राहत होतो, आणि नंतर मग जसं 5 वर्ष झालं का त्याला जसे चेतना शक्ती क्रिएट होते, तर तो मागचा भूतकाळ सर्व विसरत होतो मागच्या जन्माचा, आणि नवीन जन्माचा त्याला सुरुवात होतो. आता आम्ही जिथं जन्म झालं तिथल्या संस्काराचा, तिथल्या ज्या वातावरण वाढत होतं त्याचा इफेक्ट आपल्यावर होतो मग. आणि तसं पण काम नाही आहे. तुमच्या पूर्वजन्मांचे कुठलं तरी पुण्य असेल तर तुम्हाला गुरुशक्तीची आगमन होते. तर हे जीवन जगताना कसं असतो, काही ज्या समाजात राहतो, आता संगत जसं एखाद्या वाईट संगतीचा माणूस असेल, त्याच्या तुम्ही टचमध्ये जरी गेले तर त्याचा वाईट इफेक्ट तुमच्यावर होतो ॲटोमॅटिकली. आता समजा 3 ग्लास आपण पाण्याचे ठेवले, एक अशुद्ध ठेवलं आणि 2 शुद्ध ठेवलं, जर तिन्ही आपण मिक्स केलं तर अशुद्धच होईल ना. विचारांचे तसंच आहे. आता जे विचार दूषित झाले आपण ते काढायचे कसं? जगात अशी कुठलीही पद्धत नाही आहे. फक्त ध्यान अशी पद्धत आहे का ते तुमचे विचार डिलीट होऊ शकते. कुठल्याही जगात नाही, व्यवस्था नाही. एखादा औषधी असेल, समजा ताप आला तर गोळी खाल्ला तर ते निघून जाईल, पण विचारांचं काय? एखादा घराशेजारील व्यक्ती राहतो, तो आपला काय ते विचारांचा कचरा आपल्याकडे टाकून येतो आणि निघून जातो, तो मुक्त होतो तिथून, पण आपण त्याचे विचार करत राहतो. तर याच्यापासून जर तुम्हाला वाचायचं झाला, तो विचार काय करतो, आपल्याच मेंदूवर टाकल्यावर आपण त्याच्यावर विचार करत राहतो बिना काही गरज नाही बरं. पण दुसऱ्याचा कचरा मॅक्झिमम जीवन जगत असताना आपण हा दुसऱ्यांच्या कचराच ओढत असतो. तर दुसऱ्याच्या कचऱ्यापासून आपण अलिप्त कसं राहायचं आणि स्वतःची स्थिती कशी करायची स्ट्रॉंग. दुनिया जाए भाड़ में, अपनी स्थिति कैसे स्ट्रॉन्ग करने का वही देखने का. और यह स्थिति है ध्यान की. ध्यान अगर आपने किए ना, 2-4 दिन आपने शुरू में ये शरीर विरोध करता है. विरोध यानी कैसा, कहीं खुजली छूटेंगी, कहीं बोलेगा अरे ये शरीर बोलता है तेरे से ध्यान व्यान होता नहीं है, ये सब बेकार की बात है. मग वेगवेगळे विचार यायला लागतात. हा शरीराच्या विरुद्धाच्या पद्धती आहेत. पण ध्यान लागो न लागो, तुम्ही कंटिन्युअस जेव्हा आपण बसतो ना, ते ॲटोमॅटिक इथला जो विचारांचा डबका भरलेला आहे हा खाली होतो. आणि सर्वात सुख बाहेर नाही आहे, आपण जो शोधतोय सुख इथे आहे मग. आणि हळूहळू तुम्हाला जाणवायला लागतो. आता समस्या सांगतो मला मी. आता जन्म झालं तर समस्या येत येणारच आहे. समस्या ह्या शरीराची, आत्म्याची काही समस्या नाही आहे. आत्मा शुद्ध आणि पवित्र आहे. तर एखादी समस्या निर्माण झाली तर काय करायचं? मैं एक पवित्र आत्मा हूँ, मैं एक शुद्ध आत्मा हूँ. जर तुम्ही स्वतःला क्रिएट केलं तर तुम्ही आत्मभाव तुमचं वाढेल. आत्मभाव वाढला तर समस्या शरीराच्या आहेत. तर शरीराची समस्या तर शरीरापुरतीच राहतात समस्या, पण आत्मभावमध्ये क्रिएट झाले ना, ॲटोमॅटिक तुम्हाला ती एनर्जी क्रिएट होते. म्हणजे तुमचं लक्ष डायव्हर्ट होतो ना. तुम्ही शरीर सोडून तुम्ही आत्मभावाकडे जाता, आणि जसं तुमचा आत्मभाव वृद्धिगत होतो, समस्या ॲटोमॅटिक कुठे गेली तर पताच नाही लागत आपल्याला. बरोबर. आता कसं आहे, हवा आपण दिसत नाही, पण हवेची जाणीव होतो ना आपल्याला. तर जसं तुम्ही ध्यानला बसताना एक त्या ऊर्जेचा तुम्हाला एक अनुभव होतो. आता ते सुरुवातीला होत नाही, कारण की आपल्या शरीरामध्ये जो कचरा, आपण विचाररूपी कचरा जमा केलेला आहे, तोच आपल्याला डिस्टर्ब करतो. तो धीरे धीरे जमा झाला ना, तो धीरे धीरे वो निकलता है. एक दिन में निकलता वो. उसको समस्या पे चित्त नहीं रखने का. अगर समस्या पे चित्त रखोगे तो समस्या जो निगेटिव ऊर्जा है अपने को जीने नहीं देती.
अशांति निर्माण करती थी। इसलिए समझ जो है शरीर की समस्या है, मैं आत्मा हूँ, मैं पवित्र आत्मा हूँ, मैं शुद्ध आत्मा हूँ। अगर आपने ये भी एहसास किए, आपका आधा टेंशन ऐसे ही खत्म होता है। कुछ भी नहीं, जो है मैंने जिस ब्रह्मांड ने मेरे को भेजा, मैं उस परमात्मा को समझ भी कर दिया, बस उसको समर्पित कर देने का। जिसने हमको जन्म दिया वो सब व्यवस्था कर देता है, और कहीं जाने की जरूरत नहीं। हाँ, ये हिमालय समर्पण ध्यान में कोई पद्धति नहीं है, ये संस्कार है। और संस्कार एक आदमी से दूसरे ऐसा ऑटोमेटिक संस्कार होते रहता है। सबसे बड़ी बात खास यही है, किसी दारू पीने वाला भी ध्यान कर सकता है, मटन खाने वाला कोई कर सकता, कोई पद्धति नहीं है, क्योंकि ये सब शरीर के है। लेकिन जब आत्मा शुद्ध पवित्र होती है तो अचानक यहाँ जमा हुआ नकारात्मक ऊर्जा धीरे धीरे डिलीट होती है, और ब्रह्मांड की पॉजिटिव ऊर्जा यहाँ अंदर प्रवेश होती है। और जैसा पॉजिटिव फुल होती है, तुम्हारे नकारात्मक जो आदतें हैं ऑटोमेटिक कैसे छूट जाती है, पता भी नहीं चलता। ज़्यादा सामान डाले, उससे प्रेशर किए तो और प्रेशर में बाहर आते नहीं क्या? तो ये विचारों कैसे रहते हैं? अगर अपन ने बात किए रहते तो उस समय विचार नहीं आते, लेकिन शांत जैसे बैठे अपने आप विचार, अरे ये काम चालू है, रुसे है, बिल्गा, ये नहीं क्या पूरे से आते। तो वो इसलिए आते हैं कि उनको भी जाना रहता है बाहर, तो वो विचारों को पूरा बाहर ये करने का। क्योंकि अब हम जब खाना खाते, शरीर को रहती है 3 रोटी की ऊर्जा की ज़रूरत रहती है, तो हम क्या करते हैं, आधी 1 रोटी की ऊर्जा भूतकाल के विचारों में खर्च करते हैं, और 1 रोटी की ऊर्जा भविष्यकाल की ऊर्जा में खर्च करते हैं। रही बात 1 रोटी की ऊर्जा, और वो जो आपको चाहिए 3 रोटी की ऊर्जा, तो रही बच जाती है हमारी 1 रोटी की ऊर्जा, फिर आप हमारा कार्य नहीं हो पाता वो। हमको चाहिए हमारे शरीर को बूस्टर डोज देने के 3 रोटी की ऊर्जा। तो हम क्या करते हैं, आधा 1 रोटी की ऊर्जा हम भूतकाल के विचारों में खर्च करते हैं, और 1 रोटी की ऊर्जा भविष्यकाल के विचारों में। ये सब छोड़ ही देने, कुछ भी नहीं कोई करने का, निर्विचारता रहने का। ब्रह्मांड से प्रार्थना करने, हे परमात्मा मैं आपसे प्रार्थना करता हूँ, जो भी तक जो मेरे से गलतियाँ हुई, जो भी हुए, मैं आपको समर्पित कर दे रहा हूँ। जैसा आपने समर्पित कर दिया उनको, अपने आप को हल्के से लगने लगता है। अभी हमने जो मंत्र बोले, वो मंत्र का ऊर्जा क्रिएट करते हैं। ये जो मंत्र है ना, वो ऊर्जा क्रिएट करते हैं। जो ऐसे हमारे मंत्र बने नहीं हमारे संस्कृति में, वो ऊर्जा क्रिएट करते हैं। हमको वो भास नहीं होता, लेकिन ऊर्जा क्रिएट करता है। तो कभी भी आप एक पेंडुलम रहता है, अगर तुमने इधर लेके गए तो ये ऑटोमेटिक उठते फोर्स से वो भविष्यकाल में जाता है। इसलिए आप कभी भी वर्तमान में रहने का, वर्तमान में ये स्थिति में रहे तो कोई विचार ही नहीं होता। भूतकाल में जाने का नहीं, तो भूतकाल में तुम ऑटोमेटिक गए विचारों में, तो ऑटोमेटिक ये पेंडुलम क्या करता है, इधर लेके जाता है भविष्यकाल में, फिर भविष्यकाल से सीधा भूतकाल में, ऐसे चक्कर चलते रहता है। और इससे अपनी ऊर्जा लॉस होती है। जो भी हुआ अभी तक का पूरा उस ब्रह्मांड को समर्पित कर देने का। और सुख हमारे भीतर है, बाहर सुख ही नहीं है। चला धीरज भाई पास है। और दूसरी बात सर, ये आत्मा है ना, हम सवेरे से लेके सोने तक जो भी हम कर्म होते पूरा रिकॉर्ड करते रहते हैं। कुंडलिनी में नहीं क्या, पूर्ण रिकॉर्ड हम क्या कर्म करते हैं। अभी ये जो पहुंचा हुआ सदगुरु रहता है, आपका चित्त देख के आपको पता चल सकता है कि तुमने क्या कर्म किए। हमको उतनी हमारी लेवल नहीं रहती आध्यात्मिक लेवल। ये भारतीय संस्कृति वर्ल्ड में श्रेष्ठ क्यों है, यही वजह से। चला ठीक है। स्वादिष्टान चक्र आहे, आणि हा बेंबी म्हणजे नाभी चक्र, हा आहे हृदय चक्र, हार्ट चक्र, हा कंठ आहे विदुष्टी चक्र आहे, हा आज्ञा चक्र आहे, आणि हा सहस्त्रकार चक्र आहे। जर तुमचे ह्या 7ही चक्रापैकी एक जरी चक्र इम्बॅलन्स असेल तरी आपल्या ॲक्शन परिणाम होतो। तर आपण ब्रह्मांडाच्या ऊर्जेनं 7ही चक्र क्लिअर करू शकतो, बसल्या बसल्या आपल्याला कुठे यायची गरज नाही।
फक्त आणि सामूहिकतामध्ये फायदा हा होतो का तुम्ही जो भाव असतो आपला नकारात्मक तो धीरे धीरे चेंज होऊन पॉझिटिव्ह भाव क्रिएट होतो. मी माझी पवित्र आत्मा माझी शुद्ध आत्मा. समस्या शरीराच्या आहेत ना, आत्म्याच्या कुठली समस्या आहे? आत्मा ती शुद्ध आणि पवित्र असते, तिला तसं तशी ठेवायचं आणि भाव क्रिएट करायचे. भाव क्रिएट केल्याने काय होतं, तुम्हाला एक पॉझिटिव्ह ऊर्जा असं लेअर क्रिएट होतं आणि ती अंदर तुमच्या शरीरात प्रवेश करते आणि तुम्हाला कुठले तरी नकारात्मक विचार असेल त्याच्यापासून तुम्हाला डिटॅच करते ती आणि कुठेतरी तुम्हाला एक काही सेकंदापूर्वी म्हणजे ह्याचं रिलॅक्सेशन वाटायला लागतं. उद्या किती वाजता